नमस्कार मित्रांनो, पारू 20 नोव्हेंबर प्रोमध्ये अहिल्याला इमोशनल करण्यासाठी अनुष्का छान स्टोरी बनवते आणि रडून सांगते। तिच्या सांगण्यामुळे सगळं घर इमोशनल होतं। फ्रेश होण्यासाठी पारू तिला गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जाते आणि तिला धीर देण्यासाठी आपलं पण सांगते। अनुष्का मॅडम, मी तुम्हाला समजू शकते। माझी आई गेली आणि बा इकडे शहरात आला। अनुष्का म्हणते, पारू आपण स्त्री आहोत आणि आपण खूप स्ट्रॉंग आहेत। मी आलेचा आता ती वॉशरूममध्ये जाते आणि अशात असं काही बघते की तिने पहिला पडाव पार केला। ती बाहेरून म्हणते, पारू थँक्यू। पारू म्हणते, अनुष्का मॅडम थँक्यू का म्हणताय? अहो हे तर माझं कामच आहे। अनुष्का म्हणते, तसं नाही ग, तू या घरासाठी किती करतेस। खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो। बरं चल आता। दोघी बाहेर जातात। नकळत अनुष्कामुळे आदित्य पण इमोशनल होतो आणि अनुष्काकडं ओढल्या जातो। अनुष्का म्हणते, ठीक आहे अहिल्या मॅडम, आता मी येते हां। अहिल्या म्हणते, ठीक आहे। आदित्य तिला बाहेर सोड। आदित्य गाडीपर्यंत जातो। मारुती तिला हात जोडतो। ती मारुती मामा तुम्ही हात का जोडताय? अहो तुम्ही पारूचे बाबा आहात, माझ्यापेक्षा वयाने मोठे, म्हणजे माझ्या बाबांसारखे। तिच्या बोलण्यावर मारुती पण इम्प्रेस होतो। तो आता घरी जातो। पारू म्हणते, बा तुला गरम गरम जेवायला वाढते हां? तो वाढ आज लई खुश आहे मी। पारू म्हणते, का रे बा काय झालं? तो अगं ते अनुष्का मॅडम माझ्या पाया पडल्या। अहिल्या मॅडम जो आपल्याला मान सन्मान देतात तेच त्यांनी पण दिला। मला तर वाटतं आदित्य बाबांसाठी त्या लई भारी आहेत। खरंच पारू, असं झालं ना तर लई चांगलं होईल। आता सगळेच अनुष्का अनुष्का करत असतात। पारू बाहेर जाते आणि एकटीच बसते। मंगळसूत्र हातात पकडून म्हणते, काही पण होऊ दे, पण मी माझं कर्तव्य पूर्ण करणार। माझ्या मंगळसूत्राची मी कायम रक्षा करणार। तेवढ्यात खांद्यावर हात पडतो। आता पारू पटकन मंगळसूत्र आत घालते। आदित्य म्हणतो, पारू काय झालं? तू एकटी का बसली? पण आदित्याने मंगळसूत्र बघितलं काय यामुळे पारू जाम घाबरलेली असते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।